मोर्शी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी चारुदत्त पाटील, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय मोर्शी तसेच 2 शासकीय पंच यांचे समक्ष काचीपुरा मोर्शी येथील अहमद खान बिस्मिल्ला खान यांच्या घराची झडती घेतली असता यातील आरोपी अवैधरित्या गांजा विक्री करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं। पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे। दक्षिण भारतातील गाजलेल्या विक्रम आणि शिवाजी द बॉस या तिरल चित्रपटामधून प्रेरणा घेत 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा सिनेस्टाईल कट नागपूर पोलिसांनी वेळेवर कारवाई करत उधळून लावला आहे। बेलतोरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या प्रकरणात भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एक महिला कर्मचाऱ्यासह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। भीम टेकडी परिसरात हमारे आंटी को छेडता है क्या असे सांगत युवकाला लोखंडी रॉडनं तसेच चाकू हल्ला करून अमानुषपणे मारहाण करून गंभीर जखमी अवस्थेत मकई गेट परिसरात फेकून दिलं। अमानुषपणे मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणात गुन्हा दाखल होताच तिघांना ताब्यात घेतलं। चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे। तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने तिघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जीव ओतून काम करण्यास सुरुवात केली आहे। यासाठी उलट्या सुलट्या आघाड्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे। या सर्व घडामोडी घडत असतानाच अंबरनाथमध्ये मात्र काँग्रेसला मोठा खिंडार पडलाय। नगर परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले 12 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। काँग्रेससाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे। राज्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सभांचा धडाका सुरू झाला आहे, तर दुसरीकडे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे सभा आणि बैठकांमधून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे। प्रत्येक पक्षांकडून मतदारांसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असून येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे। परंतु आता अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे। प्रचार शिगेला पोहोचलेला असताना दादांना हा जबर झटका बसला, त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे निवडणुकीचं गणित बदलणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षांतराला ब्रेक लागेल अशी आशा राजकीय पक्षांना होती, मात्र तरी देखील पक्षांतर सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। ऐनवेळी नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्यानं अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे। शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश होतो आहे। भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाच्या शहरात मुलाखत आयोजित करण्यात येत आहे। नुकतेच फडणवीस यांची ठाण्यात मुलाखत झाली। या मुलाखतीत त्यांनी त्यांचे ठाण्याविषयीचं धोरण काय आहे याबाबत सविस्तर सांगितलं। आता छत्रपती संभाजीनगरातही त्यांचा टॉक शो आयोजित करण्यात आला आहे। यावेळी त्यांना संभाजीनगरच्या विकासाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले। तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं। विशेष म्हणजे संभाजीनगरात शिंदेंच्या शिवसेनेत गडबाजी असल्यानंच आमची युती तुटली असं मोठं विधान त्यांनी केलं। बिग बॉस मराठी 6ची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोण स्पर्धक झळकणार याविषयी चर्चा रंगली आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत। अलीकडेच या खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये श्रेयस तळपदेचं नाव चर्चेत आलंय आणि अनेकांना धक्का बसलाय। भाऊच्या धक्क्यावर श्रेयस आणि रितेश यांची मैत्री नव्यानं पाहायला मिळेल की काय याबद्दल बोललं गेलं, मात्र आता स्वतः श्रेयसने हे वृत्त फेटाळलंय। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला। वर्षाच्या सुरुवातीलाच एखादा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय। एकीकडे धुरंधर 21 सारख्या चित्रपटांचं आव्हान असताना अनेक थिएटर्समध्ये हा चित्रपट हाऊसफुल कमाई करतो आहे। चित्रपटाचा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा असल्यानं अगदी गावागावामध्ये याची चर्चा होते आहे।